हॅलो सर, माझं नाव अनिल ठोंबरे. मी जालन्याहून आलो आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स फॉर एव्हरीथिंग. कारण पेस्ट कंट्रोल आत्तापर्यंत आमचा समज एवढाच होता की कोणीतरी पेस्ट आणते, स्प्रेमध्ये टाकते आणि 4 कोपऱ्यामध्ये स्प्रे करून निघून जाते. पण याचं डेफिनेशन याच्यापेक्षा खूप मोठं आहे. आज फर्स्ट टाईम तुमच्याकडून कळलं. पर्टिक्युलर तुम्ही ज्या कीटकांवरती एक सेपरेट सेक्शन दिलं, जसं की वाळवी असेल, डेकन असेल, झुरळ असेल, रॅट असेल, हे सगळेच कंट्रोल करण्यासाठी प्रत्येकाची मेथड वेगळी, पेस्टिसाईड वेगळे किंवा तुमचं एक मेंटॅलिटी वेगळी आहे की काय स्प्रे करायचं, एक ड्रिल करायचं आहे. एवढे जे इच अँड एव्हरीथिंग तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या, खरोखर हे तुमच्या ट्रेनिंगशिवाय इम्पॉसिबल आहे. आणि विदाऊट तुमच्या ट्रेनिंग पेस्ट कंट्रोल करणं पण इम्पॉसिबल आहे. कारण नुसतं स्प्रे करणं म्हणजे पेस्ट कंट्रोल नव्हे, की आपण जे करतोय त्याचं तुम्हाला रिझल्ट येणं आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळणं, ह्या 2 गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. आज आपण स्प्रे करून आलो, पेमेंट घेऊन आलो म्हणजे आपलं काम झालं अशातला भाग नाही आहे. नेक्स्ट डे कस्टमरला रिझल्ट नाही आला तर आपण त्या पूर्ण गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहोत. आणि त्या गोष्टी प्रॉपर होण्यासाठी तुम्ही ज्या मेथड सांगितल्या खरोखर अनबिलिव्हेबल आहे. त्याच्यासाठी खरोखर थँक्यू. आणि आज मी सेम डे रेडी झालो आहे पेस्ट कंट्रोलसाठी. मीन्स उद्या जरी मी चालू करतो आहे तर फुल कॉन्फिडन्सनी पेस्ट कंट्रोल करू शकतो. याचं पूर्ण श्रेय तुम्हाला जातं. थँक्यू सर.